एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. पाणी. इंद्रनील, लक्ष कुठे आहे तुझं? जेवणाकडे जराही लक्ष नाहीये तुझं. नाही नाही ठीक आहे. मला काही वाढू का? मोरंबा देऊ? अहो असं काय करता, सगळ्यांचे जेवण होत आलेत, मी काहीच खाल्लं नाही. काही नकोय मला. हवं असेल तर मागून घेईन प्लीज. सारखे मागे नको गो पडू. वैताग का माणूस असं नाही. आणि अशा दिवसात भूक मरते तशी, तो काळजी करू नकोस. सगळं आवडीचं असलं तरी माझं डोकं थोडं दुखतंय. काय मी तुझ्या रूम मध्ये जाऊन पडू? हो जा ना, विचारलं काय त्या. आणि असंही मी शतपावली करायला जाणार जात. तुम्ही जाऊन पडा, मी येते आणि डोकं चेपून देते. हा डिस्टर्ब करू नका मला कोणी प्लीज. निलिमा, छान झाला होता स्वयंपाक. तू स्वयंपाक केलास ना की 2 तास जास्तीच जातात मला. अगं उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आहे माझी, थंडीमध्ये तर एवढं वजन वाढेल ना माझं अशाने. आई, काही वजन वाढत नाही. आणि या घरात आल्यापासून तुमच्या खाण्यापिण्याची आबाळच झाली होती. आई, हे बघ, ह्या वयात वजन कमी असलेलंच बरं. हो, तू अगदी हेल्दी आहेस. निलिमाचं म्हणणं उगाच डोक्यात घेऊ नकोस. अरे तिला प्रेम वाटते म्हणून म्हणते ती असं. आता तू लगेच धारेवर धरू नको हा तिला. मी कशाला धारेवर धरतोय तिला? माझ्याकडे कुठे एवढा वेळ आहे? माझ्याकडे भरपूर काम आहेत. मला नर्सरीची बिलं करायची आहेत, नवीन रोपांची ऑर्डर्स द्यायची आहे. हिच्या नादाला कुठे लागतो मी? मी हात धुवून घेते आणि जरा जाऊन येते बाहेर. हा वच्छी मावशी म्हणाल्या ते खरं आहे. या दोघांमध्ये भांडण झालं की बाईसाहेब जास्तच खुश असतात. स्वानंदी, तुला मागचं आवरायला मी मदत करू का की तू करशील? नाही, मी करते. आनंदी ताई, तुम्ही जेवून घ्या ना, मी आवरतो सगळं. नाही, मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या. अगं, तुला भूक नसायला काय झालं? नील भाऊजी पण नीट जेवले नाही, तुलाही जेवायचं नाहीये. तू भांडली नाहीयेस ना नील भाऊजींसोबत? नाही. अहो, रिमोट द्या ना. वच्छी मावशीने सांगितलं होतं बाईसाहेब बाहेर गेल्या की 2 रिंग दे.
काय झालं? हो देते गोळ्या देते. अगं बाई कट झाला. कोणाचा आहे मिस कॉल? बाळू. 2 रिंग देऊन बंद केला आणि म्हणजे ललित आणि माधव भाऊजी बाहेर गेलेले दिसत आहेत. इतक्या रात्रीचे कुठे गेले असतील? देते देते गोळ्या. बाळू दादा कोणाला फोन केला? घरी कोणच उचलत नाही. आनंदित आहे. मी काय म्हणतो, तुम्ही थोडा आमटी भात खाऊन घ्या. म्हणजे काय नको बाळू दादा. अहो पण मी आवडतो ना सगळं. काकू आता झालंय ना काम, कशाला आलाय तुम्ही एवढ्या रात्री? मला आता जरा तरी चैन पडू द्या प्लीज. संपदा चैन करता येणार नाहीये इतक्यात. तो चिमवशीनं संशय आलाय आणि आता प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार त्या. हो पण मी कोणाला काही सांगणारच नाही तर कसं कळेल कोणाला? संपदा उगाच डोकं नको चालवूस. मला ना वास येतो संकटाचा, म्हणून घाईघाईने सांगायला आली तुला. हे बघा काकू, कोणाला काही कळणार नाही. तुम्ही मला पैसे दिलेत नाही, फक्त आपल्या दोघीतच असणार आहे. हो पण तुला पैसे देण्यासाठी गाडी विकली मी आमची. हे त्यांना कळायच्या आत तू महेशच्या घरी निघून जा. महेशच्या घरी? हो. त्याने काय होणार आहे? फार प्रश्न पडतात का तुला? संपदा तू महेशच्या घरी निघून गेलीस ना तर तू सेफ होणार आहेस. तुला हात लावण्या अगोदर 10 वेळेला विचार करतील वच्छी मावशी, कारण सगळे देशपांडे तुझ्या बाजूनी असतील. काकू तुम्ही घाबरू नका. त्यांनी दिलेला 5 लाखाचा चेक आहे माझ्याकडे. त्यामुळेच त्यांना संशय येईल की 5 लाखापेक्षा जास्ती पैसे तुला कोणीतरी दिलेत, म्हणून तू त्यांना धोका दिलायस. त्यात आमची गाडी नाही हे जर त्यांना कळलं ना तर सगळ्या गोष्टी खणून काढतील. त्या महावस्तात बाई येतील. बरं ठीक आहे, मी मग करते महेशला फोन. गोड बोल त्याच्याशी. हा हॅलो. हाय महेश, मी बरी आहे. तू कसा आहेस? बरं ऐक ना महेश, मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं. नाही 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 आत्ता फोनवर नको, मी भेटून बोलतो. मी घरी येते. हो अरे येते मी. ओके गुड नाईट. व्हेरी गुड. संपदा एक गोष्ट लक्षात ठेव, जखमी वाघींना फार धोक्याची असते. जीवाच्या कराराने ती शत्रू रूढी घेते, त्यामुळे सावध राहायला हवं. ठीक आहे. माझा अंदाज बरोबर निघाला. ही दोघं इथे आली आहे. जोडी आहे. बायको वर जाऊन कटकारस्थानं करते आणि नवरा खाली उभा राहून पहारा देतोय. भाऊजी रिक्षा जवळ का उभे आहेत? गाडी कुठे आहे यांची? काय झालं? चला आधी. ललिता 2 पावलं सुद्धा गाडीशिवाय न चालणारी रिक्षा का? गाडी कुठे यांची? विकली की काय?
हा. संपदाला पैसे देण्यासाठी विकली बहुतेक. दुसरा आहेच काय मेलीकडे विकायला. बाळू पण ना कधी वेळेवर फोन उचलत नाही. बाळू दादा कुठे चालला? काय नाही ते कचऱ्याचं बांधव विसरलो, शोधत होतो ना, इकडे ठेवलंय. आलो मी. हा वच्ची मावशी. हा बाळू ऐक, अरे मी संपदाच्या बिल्डिंग खाली उभी आहे. बाईसाहेब आणि मालक आले तिथे तिला भेटायला. अहो काय सांगताय? अहो घरात सांगून गेले वॉकला जातो म्हणून. काय रे, गाडी कुठे रे तुमची? का हो? नाही, रिक्षाने फिरतात दोघ जण. रिक्षाने? अहो पेट्रोल संपलं असेल. उगा चकलेचे तारे तोडू नको. खाली ये आणि ते पार्किंग का काय तिथे बघ, गाडी आहे का. ती दोघं आताच निघाली, त्यांना पोचायला वेळ लागेल. हो हो बघतो. ठेवा बघतो. मला शिकवतोय. वहिनी ओ हो, ते सकाळसाठी दूध संपलं होतं, घेऊन येऊ का? हो चालेल. अहो पण त्या गाद्या टाकायच्या होत्या. अहो बाळूदादा, आम्ही घालतो गाद्या. या तुम्ही दूध आणा. बर घेऊन येतो हा लगेच. अरे गाडी खरंच नाहीये. वच्छी मावशी सांगत होत्या की हे लोक रिक्षाने येणार आहेत म्हणून. काय बाळू दादा? मनोज भाऊ, मी काय विचारत होतो, आमची गाडी कुणी घेऊन गेलंय का? 3-4 दिवस गाडी बघितलीच नाही. म्हणजे गाडी कुठे येते मला माहिती नाही. बर आहे का? गाणी आहे का? हा बाळू बोल रे. वच्छी मावशी, अहो गाडी नाहीये पार्किंग मध्ये. वॉचमन म्हणतोय की 3-4 दिवसापासून दिसलीच नाहीये गाडी. हा बरोबर. म्हणजे या बाईने गाडी पण गिळली. बापरे, मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे तडक वरती जा आणि मुलांना सांग पार्किंग मध्ये गाडी नाहीये म्हणून. कळू दे घाल, गोंधळ घालायचा तो घाल. कळू दे त्यांना की आईने गाडी विकली म्हणून. हा अहो पण मी असं कसं सांगू एकदम की गाडी विकली? हा तुझं पण बरोबर आहे रे. एकदम कसं सांगणार? तू चोरीला गेली अशी सुरुवात कर ना बाळू. हा मग मुलं घेतीलच ना शोध, आणि मग त्यातून कळेलच की त्यांच्या आईने गाडी विकली. आता ती असं खोटं नाटक नाही ना करू शकत की गाडी चोरीला गेली म्हणून. कळते ना तुला? हा म्हणजे वॉचमॅनला विचारल्यावर तो पण सांगेल ना 3-4 दिवस दिसलीच नाहीये गाडी. हा रे बरोबर आहे. आता तिला ते उत्तर द्यावंच लागेल, आणि मग तिने दिलेल्या उत्तरातून मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपोआप सापडते. पित्तळ उघडं होईलच बघ मुलांसमोर तिचं. फार आंधळा विश्वास ठेवतात ना आपल्या आईशीवर. कळू देते ना त्यांची आई कशी आहे. चल ठेवते मी आता. संपदाचं काय करायचं ते बघते मी बाळू. ठेवते फोन. बर ठेवतो मी फोन. मनोज भाऊ, खरंच नाही का 3-4 दिवस गाडी? हो खरंच. चालू द्या तुमचं. हो. हा?
काय हो खूप डोकं दुखतंय का? वहिनी हो आज मला पातळ उशी द्या, नेहमीची जाड उशी देऊ नकोस. हो बरं. अहो डोकं दुखतंय मग उशीच घेऊ नका. अगं पातळ उशी मागतायत ना, तुझं सगळ्याच गोष्टीत काहीतरी असतंच ना. अगं त्याची काळजी वाटते म्हणून बोलली ती, आणि बायको आहे त्याची ती. बायकोच आहे ना, डॉक्टर नाहीये. म्हणजे निरंजन दादा, अहो आपली गाडी चोरीला गेली. काय? हो हो. गाडी चोरलेली कोणी सांगितलं तुम्हाला हे? नाही, अरे बाबा घेऊन गेले असतील. हा, मी वॉकला जाताना गाडी नाही घेऊन जात. हो वॉचमॅन म्हणाला की 3-4 दिवसापासून नाहीये. गाडी नाहीये, ही गंभीर गोष्ट आहे. त्यांना विचारलं पाहिजे, मी बाबांना फोन करतो. झाली का अंथरुणं काढून? आले. झोपात इंद्रनील, डोकं थांबलं का दुखायचं? आई आपली गाडी दिसत नाही म्हणे खाली. आई अगं 3-4 दिवसांपासून गाडी नाहीये असं कळतंय. माहितीये मला. काय झालं? गाडी गेली आपली. गेली म्हणजे? मला ना याच दिवसाची भीती वाटत होती. अरे मी तुला सांगत होतो. मी सांगते सगळं. आई काय झालंय? आई इंद्रनील, निरंजन, गाडीचे 4 हप्ते भरता आले नाहीत म्हणून गाडी विकली. अगं पण हे झालं कधी आणि आम्हाला का काहीच सांगितलं नाहीस तू? त्या दिवशी म्हणाले होते ना तुम्हाला, गॅरेज जवळच्या एका शंकराच्या देवळात गेलो होतो. त्या दिवशीच झालंय सगळं. गाडीचे हप्ते भरायचे बाकी होते म्हणून मग गाडी विकली. बँकेला हप्ते भरले. उरलेले पैसे माझ्याजवळच ठेवलेत मी. खर्चासाठी लागतात ना रे कधीतरी. तुझ्यांकडे हात पसरायला नको वाटतात. खरं तर त्या दिवशीच सगळं सांगणार होते, पण घरामध्ये इतकी भांडण आणि कटकटी सुरू होत्या की तुम्हाला आणखीन टेन्शन नव्हतं द्यायचं मला, म्हणून बतायचं. ऐकलंस काय सगळं? कधी पाहिलेस तू असे आई वडील? त्यांनी गाडी विकली त्यांच्या मालकीची. का? तर आपल्याला टेन्शन येऊ नये म्हणून, आपल्यात भांडण होऊ नये म्हणून. आणि तुला अजूनही वच्छी मावशींची बाजू ऐकून घ्यायची आहे ना? आता बोल ना, आता बोल. नाहीच बोलणार तू? तुझ्याकडे काही नाहीच आहे ना बोलायला. हा सगळा त्याग त्यांनी आपल्यासाठी केलाय, आपल्यासाठी.
निलेश, जाऊ दे ना. तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. आणि तुम्हा मुलांच्या सुखापुढे मला काहीही महत्वाचं नाही आहे रे. म्हणून आई त्या दिवशी निलिमाचं टीव्ही आणणं मला अजिबात आवडलेलं नव्हतं. बघतेस तू निलिमा काय झालं ते? अरे पण तिने टीव्ही माझ्यासाठी आणला होता. गाडीचे हप्ते भरायला पैसे नाहीयेत माझ्याकडे, कुठे माहित होतं रे अरे तिला. आई आई सॉरी. सॉरी.